मोरया. सुस्वागतम सुस्वागतम. रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून माहिती तंत्रज्ञान विभाग आणि वडाळा वाहतूक विभाग सविनय सादर करीत आहे एकांकिका असं घडलंच नसतं तर. संकल्पना मकरंद बेहरे, लेखक तेजस घोर, दिग्दर्शक सुहास कांबळे. माहिती तंत्रज्ञान विभाग आणि वडाळा वाहतूक विभाग सविनय सादर करीत आहे असं घडलंच नसतं तर. तू मामा 9ची रेस आहे. 12 वाजता तरी एकाचाही पत्ता नाही. आता मलाच खास होती दगडांना नाटक घेऊन करायची. अरे येतील रे, एवढा टेन्शन का घेतो रे? काही नाही, हे सगळे तुमचे झाड आहे. तुम्ही पाठीशी घालताना त्यांना म्हणून सोपवले आहेत सगळे. त्यांच्या निष्काळजीपणामुळे मला आता भीती वाटायला लागली. पण पुढच्या आठवड्यात फायनल आहे. हो ते तर आहेच, पण तुझा विश्वास आहे ना तुझ्यावर, मग झालं तर. आणि हे बघ, आपल्याला आपल्या मनासारखी एखादी गोष्ट व्हायची असेल ना तर तडजोड ही आपल्यालाच करावी लागते. हो ते तर आहेच म्हणा. मी काय म्हणत होतो मामा, तुम्ही उगाच या लोकांना भाड्याने आपलं रिहर्सलसाठी जागा देता. हा त्यापेक्षा एक काम करा, 2 भैये भाडे देवा, म्हणजे 4 पैसे तरी सुटतील. 2 नाही 4 भैया ठेवा, म्हणजे ते आणखी कमाला घेण्यात येईल. 4चे 8 होतील, तो ते भरपूर पैसे सुटतील. अर्धा तास वाजले किती? अरे 9ची रेस होती, 12 वाजले. अर्धा तास. बाकीचे कुठे गेले? मला काय माहिती, येत असेल ना. अरे हे आपण अनेक नाटक क्विट करूया, स्टॉप करूया, बॅकअप. काय म्हणतोस? चल मग छमछमला जाऊया. छमछम राहा. किती पैसे आहेत तुझ्याकडे? आता बघा, सकाळी येताना बापाने 30 रुपये दिले होते. 2 सिगारेट फुगल्या, 3 रुपये. 3 रुपये? वा, अरे लाखोंचे धंदे, ने वडापाव काय ते वांदे. काय यार, तर मग बैठा. कानाखाली मळी काढेल तुझ्या. अरे एक वाक्य बोलायची बोंब तुझी, ती मळी वागतोय. एक वाक्य ते दिलेच करी म्हणणार काय? आलाय मोठा. अरे अच्छा, कधी आलात तू यायचं ना? अरे किती कॉल केले तुला, एक जरी कॉल उचलतात ना. यायला तुझी वाट बघून बघून आम्ही दमलो. शेवटी आलो रिहर्सलला. दत्तू मामा, बघितलं, चोर तर चोर,
तो वर शिरजो. काय रे कधी कॉल केलास तुम्हाला? मी हो मी नाही काय यशा आलं केला. एक ठरले तू मनामध्ये घेऊ नकोस. जर तू घेऊन घे तेव्हा सच्या मी काय कॉल वगैरे केलेलं नाही तुला. तू नाही केला मग या दाढीने केला. मी पण नाही गेला. तू पण नाही केला मग नक्कीच यानेच केला असणार. ए मला मध्ये घेऊ नको. गप्प बसा ना. अरे कशाला छळताय त्याला? ए क्षमे चल सॉरी बोल त्याला. ए सॉरी बोल ना. सॉरी. इट्स ओके मॅन. ये बंद्या सापड नाही ना तुला. तुला नाही बोलल्या सॉरी. त्याला बोलले ए बेटा सॉरी. बघ काय सॉरी बोलते ती मला. अरे दादे ना बोलली ना सॉरी सोड ना. एवढं काय घेऊन बसला? अरे येताना एक धिंड दिसली. तो पर्या नाही का? कोण रे पर्या? पर्या माहित नाही. रोज जाऊन फुकटच्या सिगारेट पितोस आणि चहा बसून आणि पर्या माहित नाही तुला? हो रे आपल्याला ज्युनियर होता तो. अरे सांगचा खासम. हो त्याने एका लहान मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. आणि हा भडवा त्या दिल्लीत नाचत होता. तुझ्या आईला. अरे का नको नाचू? काय चुकलं रे माझं? आपल्याला आपल्या बापाने लढायला शिकवलेलं नाही. आता भरवा एकत्र खाल्लं एका ताटात जेवलो. काय वाटलं असेल माझ्या मनाला? त्याच्या आईला त्यांच्या असताना मोकळ बाबूच्या आपल्याला ना मोकळ बाबूच्या फटके दिले पाहिजे. त्यांना ना लहान मुलगी समजत ना आया बंदी पण तिसरी मुलगी की अरे एवढीच खाल्लाय ना. सावाला तिकडे तुमच्या अडीच रुपयाच्या बाजार. ए गप्पा बसा सोडा तो विषय. बस चला आता. आपण कशासाठी आलो इथे? चला रिसर्च करूया. चला रिसर्च करूया. चला रिहर्सल करायची ना. आधी चहा मागव. चहा. ओके. हे मला कळलं ना. और एक स्पेशल कर ले. हे चला सीट लावून घे बरं. हे पटापट करा. चला पटापट. हे चला उभे राहा बरं. अरे दगडांनो माझ्या मागे नाही रे. रिहर्सल वगैरे सांगितलं. तुझं काय? काय नाही. वाक्य नाही. मग जाऊन ठीक आहे. माईक कुठे? हे पटापट करा. चला मी आता येतो. चला तुझं तर तू मामा तुम्ही जरा पुढे आहे. आणि बघा सगळं व्यवस्थित होतंय की नाही. चला ओके रेडी. रेडी का? चला सुरू करा. आस्ते कदम. आस्ते कदम. आस्ते कदम. आस्ते कदम. महाराज. गणपती. गज अश्व. श्रीपती. भूपती. सुवर्ण रक्ष. अष्टपती. राजाधिराज. योगिराज. सिंहासनाधीश. महाराज शिवछत्रपती महाराज की. शिवछत्रपती महाराज की.
केली आहे. हर हर महादेव! हर हर महादेव! हर हर महादेव! तसेच कल्याणचा सर्व खजिना लुटून आणलेला आहे आणि आपल्या मावळ्यांनी आपल्यासाठी एक अनमोल नजराणा आणलेला आहे, तो आपल्यासोबत मी पेश करू इच्छितो. कल्याणच्या सुभेदाराची सून सुंदर, खूपच सुंदर. आमच्या आऊसाहेब इतक्या सुंदर असत्या तर आम्ही देखील इतकेच सुंदर निपजले गेलो असतो. याला साडी चोळीचा आहेरा चकडम चकडम. याला सन्मानाने कल्याण दरबारी पोचवण्याची जबाबदारी तुम्हा सरदारांची. राजा शिव छत्रपती महाराज की जय! राजा शिव छत्रपती महाराज की जय! वा अरे काय सीन झाला राजा, वाह! काय मजा आहे रे एकदम. काय चाललंय चिंताला यार. रामल्या एक नंबर यो. अरे पण वाक्य घेतलं तुला खिलाय द्यायला जानू जमली यार जमली. ए पशा एक नंबर हा. सच्चा लव यार काय सीन घेतलाय ना तू. सीनची माती करून टाकली सगळ्यांनी. तू कल्याणच्या सुभेदाराची सून ना, असं करतात टिकल सारखं. हा काय रे शानू, तू माझ्याशी कसं बोलत होतास? मित्रासारखं असं बोलायला सांगितलं तुला? अरे कशा तुला सांगितलं जिरेटे अगोदर आणून दे, का नाही आणलास? अरे कसा बोलायला होतास? हा सांग. अरे काय तुम्हाला कळतंय की नाही? नाटक आहे तुमच्या आठवड्यात, कसं करणार आपण? तू तर बोलूच नको. अरे नाटक करताय की माती करताय तुम्ही? तुम्हाला तुमच्या प्रॉपर्टी कळत नाही, कशा आणतो? हा तर तुम्हाला हे असंच नाटक करणार असतील ना तर आपल्याला हे नाटक पुढच्या वर्षी करावं लागेल. तुम्ही जर या इथे काहीतरी घंटाय बसा. एक एक तुझा अरे काय चाललंय का तुमचं? अरे काय चाललंय का तुमचं? काय नाही, त्या पशाला तुझ्याशी काहीतरी बोलायचे. बोल. हे बघ सच्चा, म्हणजे मला काही सांगायचंय. मग हे मला नाही म्हणजे आम्हाला सगळ्याला. तो सीन, अरे यार तुम्ही बोला ना. काय कशा बोल ना, आम्ही आहोत ना तुझ्या सोबत. हे बघ, कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेसोबत महाराज जे वागले ते आम्हाला चुकीचं वाटतं. म्हणजे म्हणजे बघ ना, ते आम्हाला नाही पटत आहे. अरे तुमच्या पटण्यानं पटण्याचा प्रश्न येतोच कुठे? जे घडलंय, जे सत्य आहे तेच बरोबर आहे. त्यात तुमच्यासारख्या दगडांनी हे चूक की बरोबर सांगून आपली अक्कल वाजवू नये. कळलं? काय रे, तुला किती माहिती आहे इतिहास? किती अभ्यास होतो इतिहासावर? सच्चा हे बोल नका. इतिहास आम्ही सुद्धा वाचलेला आहे. हो, तरी सुद्धा तुला वाटतं की हे सगळं बरोबर आहे, चुकीचं झालंय ते? हा महाराज किती माहिती आहे तुला रे? बोल ना, बोल. अरे महाराजांचं हे जे केलंय ना महाराजांनी, त्याचं माहिती आहे का काय झालं ते? हा कुठली लढाई न लढता महाराजांनी शत्रूचा नाक कापलाय. हे बरोबर आहे रे, महाराजांनी शत्रूचं नाम कापलंय. पण मला सांग,
महाराजांच्या जागी जर मुघल राजा असतं तर त्यांनी काय केलं असतं? आपल्या आया बहिणींची इज्जत लुटली असते की नाही? अरे हो, लुटलीच असते. हे बघ, एकतर त्यांना वाटवलं असतं, कत्तल केली असती, त्याचा आपल्या सरदारांना वाटतं. म्हणून आम्हाला वाटतं महाराजांनी पण तसंच वागायला पाहिजे. हे बघ, मला एकच माहिती आहे, जशाच तसं वागावं बस. जशाच तसं म्हणजे काय ना, रस्त्यावरून जाताना एखादा कुत्रा आपल्याला चावला तर आपण त्याला करकतून चावायला पाहिजे, बरोबर असं ना? जशाच तसं. अरे माणसाने आपली लायकी बघून वक्तव्य करायला हवं. तुला काय वाटलं? हा, आम्हाला अजिबात अक्कल नाही. बरं, तुला अशी किती उदाहरणं देऊ की ज्याचा उल्लेख इतिहासात नाहीये? अरे, कल्याणच्या सुभेदाराच्या पुणेला तिचा इतिहास तर आहे ना. मग वाईच्या ढोले पाटलांचं काय? अरे, वाईचे ढोले पाटील तर महाराजांचं राज्य मानतच नव्हते. त्यांच्यामध्ये आणि महाराजांमध्ये सततच्या लढाया होत होत्या आणि त्यांच्या त्या लढायांना त्या कंटाळून लक्षात घ्या त्यांची खून प्रतापगडाच्या पायथ्याशी आली. तिथे तिला एक ब्राह्मण भेटला. त्या ब्राह्मणाने तिला काय ब्राह्मणाने काय सांगू, एक जिंदास म्हणून ओळख करून दिली महाराजांसमोर. महाराजांनी त्या ब्राह्मणाला खरे बोल सुनावले. म्हणाले, तुम्ही एक ब्राह्मण आहात म्हणून तुम्हाला मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावत नाही आहोत. या 2000 सुवर्णमुद्रा घ्या आणि आमच्या राज्याचा भेद घालवा. अरे, हा इतिहास आहे का रे? हा, याचा उल्लेख आहे? हा नाही, मग काय अत्तर पास आहे. अरे, ते सगळं सोडा रे. समजा मी कल्याणच्या सुभेदाराची सून. आता मी एवढी हॉट सुंदर दिसते की नाही? आता एखादा व्यक्ती माझ्यासमोर आला आणि त्याने मला काहीच नाही केलं तर यार कसं दिसत ते? मला नाही बाबा हे पटत. तुम्हाला पटतंय का? एक माठ असं कसं बोलू शकतेस तू? तू सुद्धा एक स्त्रीच आहेस ना? अरे, महाराजांसारखा दूरदृष्टी कोणाकडेच नव्हती. आज तुम्ही आम्ही जे काय सुरक्षित आहोत ना, ते महाराजांमुळे. बाहेरच्या देशामध्ये महाराजांना द मॅनेजमेंट गुरु म्हणून ओळखलं जातं. अरे, आपल्या आधी त्यांनी याची दखल घेतली. महाराजांनी केलेल्या प्रत्येक कामाचे पुरावे ठेवले. आता या कामाचे पुरावे ते नाही ठेवू शकले, त्यामुळे तुमच्यासारखे षंड लोक ह्यावर आपले मत व्यक्त करतात. आजपर्यंत महाराजांच्या नावावर फक्त गोळ्या भाजल्या गेल्या. उद्या त्यांनी एखादं कार्य केलं की नाही याचे देखील पुरावे लागतील. आणि त्याही पुढे जाऊन महाराज अस्तित्वात होते की नाही हे बोलायला देखील ते कमी बघणार नाहीत. तसे आज त्यांच्याच राज्यात त्यांना 2दा जन्म घ्यावा लागतो. 2दा नाही म्हणता येणार, 3दा जन्म घ्यावा लागतो, ते आपल्या स्वार्थासाठी. अरे, शिवाजी हा शब्द उलटा उच्चारून बघा, जीवाशी लागतो रे. स्वतःला खंदेर वीर म्हणताना आला साहेब आले. अरे बाबा, मला शिकायला भिंड गेली ना हा. तर आपल्या कुठल्या तरी मुलांनी एका मुसलमान मुलीची छेड काढली. त्यांच्या थोड्याशा बाचाबाचीवर तिथं दंगल पेटली आहे, दंगल. आणि त्याला वाटतं की सगळी हिंदू मुलं इथे लपली. फटाफट पळा लवकर. हे, चल पळा लवकर. एक मिनिट, तू पुढे जा, आम्ही बघतो काय चल. तू आणि तू हिला घेऊन पुढे जा. आपल्याला कोणाची गरज नाही. आपण एकटे जाऊ शकतो. कानपर्यंत येईल तुझ्या. जेवढं सांगितलं तेवढंच काम करायचं. शानू, तू जा तिकडे. राहू, तू पण जा. तू मामा नाही, तुम्ही चला, तू निघ. तर तू मामा एकटं राहणार. हे बा, माझी काळजी करू नकोस. करू नका तू मामा. हे बा, मला काही होणार नाहीये. तू निघ. तर तुम्हाला काळजी घ्या. तू निघ.
फळा फळा तुम्ही फळा. अरे महाराज असे पळाले असते ना तर तुम्हाला हुजरेगिरी करावी लागली असती. फळा तुम्ही फळा. नाहीतरी या तथाकथित निधर्मी राज्यात जन्मल्याची शिक्षा भोगत आहोत आपण. तुम्ही फळा पळा साला तो पळा. पळा हा नाही तर तुमची कत्तल नाही तर सुद्धा नक्कीच. अरे नाही तर नरमाबाईच्या कोट्यावर तुम्हाला भडवा म्हणून राहावं लागेल. पळा पळा साल्यांनो पळा पळा. सोडायचे यार कोई नहीं है. मुझे कुछ भी नहीं पता. ये मला माहित नाही. दत्तू बाबा दत्तू बाबा. दत्तू बाबा दत्तू बाबा दत्तू बाबा. तुम्ही का म्हणून केलात मला दत्तू बाबा. का आमच्यासाठी प्राण पडायला लावले. अरे का केलं असं तू. आजपर्यंत जे माझे जवळचे आवडीचे होते त्या सगळ्यांना घेऊन गेला. आधी आई बाबा आणि आता दत्तू बाबा तुम्ही. आता मी कोणाकडे बघू. दत्तू बाबा
मला दंगली करतं कोण आणि दिसतं तर कोण आम्हाला अजूनही अक्कल येत नाही. आम्ही फक्त यांच्या मागे जय करण्यासाठी उभे असतो आणि कधी दिशाभूल केलेल्या प्रश्नांवर फक्त बाष्पण चर्चा करत बसतो. जाऊ दे. आणि माझे माठ मित्र आपले अत्यंत पाजतात म्हणतात महाराज चुकले. अरे महाराजांमुळेच तर आपण आज सुरक्षित आहोत, नाही तर कधीच धर्मांतर करून हुजरेगिरी करावी लागली असते. आणि तो पशा स्वतःची अक्कल पाजवतो. महाराजांनी कल्याणच्या सुभेचा मान राखून शत्रूचं नाक कापलं. पशा म्हणतो हे आमचं नाही, हे सगळ्यांचं मत आहे. काय काय अर्थ आहे काय आला? ती माठ म्हणते मी सुंदर आहे, हॉट आहे. अरे असं कसं बोलू शकते? ती सुद्धा एक स्त्रीच आहे ना. पण जर कल्याणच्या सुभेदाराची सून एवढी सुंदर होती तर मग ती कशी दिसत असेल? अशी 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 जर कल्याणच्या सुभेदाराची सून एवढी सुंदर असेल तर मग महाराज. दरवाजा बंद कर लो प्लीज, पहले दरवाजा बंद कर लो. तुम्हारा नाम? तुम कौन हो? पानी, थोड़ा पानी मिलेगा? शुक्रिया. हाँ? तुम्हारा नाम पूछा था मैंने. बहुत बहुत ज्यादा भूख लगी, कुछ खाने मिलेगा? हाँ. आप नहीं खाएंगे? मी जन्मापासूनच उपाशी. तुझं खाऊन झाल्यावरती उपवास सोडेन. तशी खूप भूक लागली मला. हाँ क्या? नाही काही नाही काही नाही.
मला हात धुणे. तुझं नाव काय? मेरा नाम नजमा. तू इथे कशी आलीस? वो जो बाहर हो रहा है ना, वातावरण तसं खराबच आहे, पण ते तुमच्यामुळे. हर बार गलती हमारी नहीं होती, आप लोगों से भी होती. तसंही तुम्ही पाडलेल्या रूढींमुळे काहीही झालं तरी त्याचे जिम्मेदार आम्हीच असतो. तुम्ही करताच तसे, कसे? म्हणजे विषय जरा खोल आहे. आणि या परिस्थितीत त्यावर बोलणं म्हणजे जरा पापच आहे ना. म्हणजे नाही म्हणजे तुम्ही ह्या परिस्थितीत बाहेर कसे काय पडतात ना. आणि तुमच्यासारख्या सुंदर मुलीने या परिस्थितीत बाहेर पडणं म्हणजे जरा सुखच आहे ना. काय? म्हणजे तुमच्या घरची वाट बघत असतील ना, म्हणून विचारलं. या अल्लाह, मम्मी, अब्बू, या खुदा, वो ठीक तो होंगे ना? खैरियत से तो हो? बहुत परेशान हो रहे हो क्या वो लोग? परेशानी की क्या बात है? ये क्या कर रहे हो आप? मी कुठे काय केलं? मी काहीच नाही केलं. तुम्ही असं करणार हे जर मला माहित असतं तर मी इथे आलेच नसते. मी कुठे बोलवलं तुम्हाला? मी इथे का आले माहित आहे का तुम्हाला? कारण दरवाजावर मला भगवा झेंडा दिसतो. मला असे वाटले की या घरात भवानी मातेची सुपुत्र आणि महाराजांचे वंशज आहेत. पण आत आल्यावर कळलं तुम्ही तर फक्त महाराजांना बाह्य रूपात आत्मसात केलं. अंतर्मुखात ते कुठेच नाही. आमच्या महाराजांबद्दल तुम्ही आम्हाला सांगू नये. सांगावं लागतंय कारण महाराजांनी परस्त्रीकडे कधीच वाईट नजरेने बघितले नव्हते. परस्त्रीला त्यांनी नेहमीच आपल्या आईचा मान दिला आणि ह्याची शाश्वती त्यांच्या शत्रूला देखील आहे. त्यांनी कधीच जाती धर्माचं राजकारण केलं नाही. आणि त्यांनी जर काही केले असते तर पाकिस्तानात आज त्यांना आदर्श राजा हा मान दिला नसता. आज महाराज फक्त तुमच्या बाह्य वर्तणुकीतून दिसतात और अंदर से कुछ और. एक और बात. तुम्ही म्हणत असता महाराज आमचे, महाराज आमचे. महाराज कोणा एका जातीचे, धर्माचे किंवा पंथाचे नाही. आणि महाराज तर एक श्वास आहे, ध्यास आहे, विश्वास आहे. शिवाजी हे एक शुद्ध विचार आहे, एक पवित्र विचार. मगाशी जे बाहेर धिंड निघाली होती माते फिरून मी गैरवर्तन केले आणि त्याचे खापर माझ्या डोक्यावर फोडले. आता बाहेर असा गैरसमज झाला आहे की त्या दिंडीचं रूपांतर जे जंगलीत झालंय ना तो माझ्यामुळे झालं. आता ते माते फिरू आणि ते गैरसमज झाल्यामुळे जे दुखावलेले माणसं आहेत ते मला मारण्यासाठी येत आहेत. आता बाहेर गेले तरी माझे लटके
रामा, सॉरी, मी चुकलो. तुम्ही माझे डोळे उघडले. आज खऱ्या अर्थाने आम्हाला आमचे महाराज कळले. स्वतःला खंदे वीर समजत होतो, पण आज त्याचा अर्थ कळला. आदर्श शिवछत्रपती राजा शिवाजी यांचा मावळा म्हणून मी तुम्हाला एक शब्द देतो. तुमच्या अंगाला देखील कोणी हात लावू शकणार नाही. सच्चा दरवाजा उघड. सच्चा दरवाजा उघड. सच्चा उघड दरवाजा. सच्चा दरवाजा उघडण्याचा दरवाजा तोडून आत येऊ. मी दरवाजा उघडणार नाही. सच्चा लवकर दरवाजा उघड. उघडा दरवाजा. सत्याची जाणीव न करून देता जर असंच लढाई लढत राहिलो तर त्याचा शेवट नेहमी अनएक्सपेक्टेडच असतो. सच्चा उघड. सच्चा उघड. अरे रामा, रामा, आणि मला बोलू द्या. आजपर्यंत तुम्ही फक्त दुसऱ्याच्या वागण्यावरून काम करत आलात, तर ती काय बोलते ते ऐकून तर घ्या. हे बघ, ती काही बोलते आम्हाला काही ऐकायचं नाही. अरे हिच्यामुळे आपल्या दत्तू मामांचा खून झालाय. आम्ही हिला सोडणार नाही. अरे भुकला मारा, घ्या, घ्याही करून आणि मारा तिला. अरे शिवाजी महाराजांचे मावळे ना तुम्ही, मग त्यांच्या विचारावर कधी चालणार? महाराजांनी असा निर्णय घेतला असता तर मग झालं नसतं. आणि एक सर्वात महत्वाचं, महाराजांनी परिस्थितीला नेहमी माते समान संबोधलं. अरे या काय म्हणतायत ते ऐकून तर घ्या ना. ते म्हणतायत ही दंगल त्यांच्यामुळे नाही झाली, तरी सुद्धा तुम्ही त्यांना मारण्यात येताय का? मी आता फक्त माझ्या महाराजांच्या तत्वावर चालणार. एक भाऊ, एक मावळा म्हणून तिला रक्षण तिचं देणार. सच्चा, सॉरी यार. आजपर्यंत मागे उभं राहा जय म्हणण्यातून आमचं आयुष्य गेलं. तुझे महाराज बरोबर होते. होय सत्य, महाराज बरोबर होते, आहेत आणि बरोबरच राहतात. खरंच इतिहासाचं एक पाठ कोरं असतं. जर असं घडलंच नसतं छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की